वक्त्यांनी व्यासपीठावरील ज्या मान्यवरांचे सगळ्यांचे नाव घेतले आहे असे सर्व मान्यवर, कल्पवृक्ष, ज्येष्ठ नागरिक, मित्रपरिवाराचे सर्व पदाधिकारी, सभासद, उपस्थित माता भगिनींची गर्दी वेळेचं भान ठेवलंच पाहिजे, कारण माझ्यापेक्षा सगळ्या अति महत्वाच्या व्यक्तींनी वेळ काढलेली आहे. मामा बद्दल सगळ्यांनी सांगितलं आहे. मामा सगळ्यांचे परिचित आहे. मामा या शब्दातच डबल मा आहे, म्हणजे आई दोनदा आई येते. मा म्हणतो आपण गावखेड्याकडे. अशामुळे मामा जी उपाधी या ठिकाणी मामाला जी मिळाली ते अतिशय सार्थक आहे असं मला वाटतं. मी आपल्या सर्वांचा जास्त काही वेळ घेणार नाही. मामांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि ते असेच आम्हा सर्वांना गायनाच्या माध्यमातून विविध अष्टपैलू अशी उपाधी मामांना मिळाली आहे. पण मामा तुमचे पैलू असे आहेत त्या अष्टमध्ये मावत नाही, त्याच्यामुळे मी अष्टपैलू म्हणणार नाही. आणि सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना शतायुष्य होण्याची या ठिकाणी शुभकामना केली आहे. मी सर्वांच्या वतीनं परमेश्वराची प्रार्थना करतो की मामा खरंच शतायुष्य व्हावेत आणि त्यांचा 100वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीनं, म्हणजे आपणही